कोल्हापुरातील ताराराणी विद्यापीठाचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक क्रांतीवीर रंगरावदादा पाटील यांच्या 106व्या जयंतीनिमित्त क्रांतीवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. या व्याख्यानमालेत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश B.G. कोळसे पाटील यांनी मानवी हक्क आणि जागतिक वास्तव या विषयावर 8वं पुष्प गुंफलं. ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर क्रांतिकुमार पाटील या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी विद्यापीठाचे सचिव प्राजक्त पाटील, उपाध्यक्ष डॉक्टर S.N. पवार, ॲडव्होकेट प्रकाश हिलगे यांची प्रमुख उपस्थिती होती. न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी युद्ध, दहशतवाद, आर्थिक विषमता, जाती धर्माच्या आधारावर होणारे भेदभाव आणि लोकशाही मूल्यांचा होत असलेला ऱ्हास ही मानवी हक्कांसमोरील गंभीर आव्हानं असल्याचं सांगितलं. त्यांनी समाजाच्या शाश्वत विकासासाठी आर्थिक विकासाबरोबरच मानवी हक्कांचं संरक्षण आणि संवर्धन गरजेचं असल्याचं नमूद केलं. त्यांनी व्याख्यानातून क्रांतीवीर रंगरावदादा पाटील यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील आणि सामाजिक जीवनातील कार्याचा गौरव केला. त्यांनी समाजात परिवर्तन घडवण्यासाठी त्यांच्या आणि डॉक्टर V.T. पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढं नेणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. यावेळी क्रांतीवीर रंगरावदादा पाटील जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा प्रमाणपत्र आणि रोख बक्षिसं प्रदान करत सन्मान करण्यात आला. या व्याख्यानाला ताराराणी विद्यापीठाचे विश्वस्त प्राचार्या डॉक्टर तेजस्विनी मुडेकर, प्राचार्या राजनंदा देशमुख, मुख्याध्यापिका शोभा चौधरी, नूतन आत्राम यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.